नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचं छान असं सूप दाखवते आहे. तर मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे. त्याच्या दोन्ही कडा काढून पहिला एक फोड चाखून बघावी. कडू असेल तर तो दुधी घेऊ नये आणि गोड असेल तर घ्यावा. आता मी हा कापून घेते. हा गोड दुधी आहे. आता हे मी दुधीच्या लहान लहान फोडी करून घेत आहे. आणि हा दुधी कोवळा असल्यामुळे त्याच्यात बिया नाहीये. आता आपला हा भोपळा कापून झालेला आहे. तो मी या बाउलमध्ये काढून घेते. आता हा कुकर मी तापत ठेवला आहे. त्याच्यात 1 चमचा मी अमूल मस्का घातलेला आहे आणि थोडंसं एक चमचा तेल घालत आहे. आता हे गरम ह्याच्यात मी आता दुधी घालत आहे. आता ही मी पाव कप मुगाची डाळ पाण्यात 2 तास भिजवून ठेवलेली होती आणि ती डाळ मी ह्याच्यात आता घालते दुधीमध्ये. आता ह्याच्यात थोडीशी 1 पाव चमचा हळद आहे. जास्त हळद घातली तर रंग एकदम पिवळा येतो. हे मी परतत आहे. आता मीठ 1 चमचा घेतलेला आहे. ते मीठ पण ह्याच्यात घालते दुधीमध्ये. मिरचीचे 2 तुकडे करून ते पण न्यायचं दुधीमध्ये घालते. जरा चांगलं परतून घ्यावं. आता आपला दुधी आणि मुगाची डाळ परतून झालेली आहे. आता ह्याच्यात मी पाणी घालते. साधारण 1.5 कप पाणी घालावं. आणि कुकर लावून मी याच्यात 3 शिट्या काढून घेते. या अशा आपल्या 3 शिट्या तरी झाल्या पाहिजे. बरेच लोक सूपमध्ये क्रीम घालतात, पण मी क्रीम ऐवजी बदामाची पेस्ट घालणार आहे.
हे बदाम मिक्सरमध्ये काढून घेतले. त्याच्यात थोडं पाणी घालते. आता मी बदामाची जी पेस्ट केलेली आहे ती अगदी क्रीम सारखी झाली आहे आणि चवीला पण ही फार छान लागते. आता हे आपलं सूप शिजलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये घालून घेऊ. आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते. आता हे मी सगळं सूप एकत्र करून वाटून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडी कोथिंबीर घालावी. त्याच्यात थोडी कोथिंबीर घातली आहे आणि आता उकळायला ठेवते. याच्यात मी अर्धा चमचा मिरी घालून घेते. आणि हे उकळायला ठेवते. काही लोकांना याच्यात जिरं घातलं, भाजून घातलं, वरून टाकलं तरी आवडतं. आता आपल्या या सूपाला उकळी यायला लागली म्हणजे आपलं सूप तयार झालेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे पुढचे सगळे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता हे आपलं सूप तयार झालेलं आहे. आता मी हे क्रीम म्हणून ही बदामाची पेस्ट घालत आहे. त्याने चव फार छान लागते आणि पौष्टिक पण आहे.